Hello everyone. Today we are going to discuss elements of literature, which is the first topic of our discussion, and this topic is prescribed for BA English Literature of Sant Gadgi Baba Amravati University, अमरावती. हा जो टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ लिटरेचर म्हणजे वाङ्मयाचे घटक, हे जे टॉपिक आहे ते फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिस्क्राईब केलेलं आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम एलिमेंट्स ऑफ लिटरेचर हा टॉपिक समजून घेण्यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं असतं की लिटरेचर म्हणजे काय. ॲक्च्युली लिटरेचर म्हणजे काय असतं हे माहीत करून घेणं हे आपला फर्स्ट पार्ट आहे. तर व्हॉट इज एलिमेंट ऑफ लिटरेचर, व्हॉट इज लिटरेचर, लिटरेचर म्हणजे काय, वाङ्मय म्हणजे काय. असं म्हटलं जातं की इट इज अन एक्सप्रेशन ऑफ लाईफ थ्रू मीडियम ऑफ लँग्वेज. म्हणजे हे जीवनाचं एक्सप्रेशन आहे, सादरीकरण आहे. भाषेच्या माध्यमातून सादर केलेलं जे काही जीवन आहे त्याला आपण लिटरेचर म्हणतो. म्हणजे तुम्ही जे काही पुस्तकं वाचता ज्याच्यामध्ये जीवनाचा संबंध येतो त्याला आपण लिटरेचर म्हणतो. देअरफॉर इट इज इन लाईफ इटसेल्फ दॅट वी हॅव टू सीक सोर्सेस ऑफ लिटरेचर. आणि त्याचमुळे वाङ्मयाचे जे स्रोत आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये सापडतात. म्हणजे जेवढे काही लिटरेचर आहेत, जेवढे काही वाङ्मय आहेत, तुम्ही महाभारत घ्या, रामायण घ्या, किंवा फकीरा घ्या, किंवा वाईल्ड वुमेन बाय अरुंधती सुब्रमण्यम हे पुस्तकं घ्या, याच्यामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये जीवनाचा संघर्ष किंवा जीवन हे मांडलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना आपण लिटरेचर म्हणतो. आणि हे जे लिटरेचर निर्माण झालेत ते लिटरेचर निर्माण झालेत जीवनापासून. म्हणजे जिथे जीवन येतं तिथून लिटरेचर स्टार्ट होतं. सो वेगवेगळ्या व्यक्तीच्या जीवनामध्येच आपल्याला लिटरेचरची स्रोत जे आहेत ते आपल्याला सापडत असतात. तुम्ही व्हेरियस ऑटोबायोग्राफीज वाचल्या असतील, त्या ऑटोबायोग्राफीज ज्या आहेत त्या लिटरेचरच आहेत. का? जसं की सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना ऑटोबायोग्राफी अभ्यासाला आहे ती म्हणजे विंग्स ऑफ फायर, ज्याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम यांचा जीवनाचा जो आहे मांडणी केलेली आहे, सादरीकरण केलेली आहे ती APJ अब्दुल कलाम यांनीच केलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचा जीवनाचा जो काही संघर्ष आहेत, जीवनाच्या ज्या काही घटना आहेत त्या घटना मांडलेल्या आहेत. म्हणजे ते लिटरेचर निर्माण झालं. त्याचं जे स्रोत आहे ते स्रोत आहे APJ अब्दुल कलामची लाईफ, जीवन, त्यांचं जीवन. म्हणजे एखाद्या व्यक्तींच्या जीवनामध्ये, म्हणजे समाजामध्ये जेवढे काही व्यक्तींचे जीवन असतील किंवा प्राणीमात्रांचे जीवन असतील त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला वाङ्मयाचे स्रोत सापडतात. सो in simple word, literature is an expression of life through medium of language, and therefore it is in life itself that we have to seek the sources of literature. त्याच्यामुळेच आपल्याला जीवनामध्येच जे आहे, जे काही वेगवेगळ्या व्यक्तीचे जीवन आहेत किंवा प्राणीमात्रांचे जीवन आहेत त्यांच्यामध्येच आपल्याला लिटरेचरचे स्रोत सापडतात. त्यांच्यामध्येच आपल्याला लिटरेचरचे स्रोत शोधावे लागतात. मग हे लिटरेचर निर्माण होण्यामागेचे इम्पल्सेस काय आहेत, प्रेरणा काय आहेत, कारणं काय आहेत हे लिटरेचर निर्माण होण्यामागं. इम्पल्सेस बिहाइंड लिटरेचर म्हणजे लिटरेचर निर्माण होण्यामागचे जे काही प्रेरणा आहेत त्या प्रेरणा कोणकोणत्या आहेत. सो द फर्स्ट इम्पल्स इज अ डिझायर फॉर सेल्फ एक्सप्रेशन. म्हणजे एखाद्या व्यक्ती ज्याला लेखक व्हायचा आहे, ज्याला लिटरेचर लिहायचं आहे, ज्याला वाङ्मय लिहायचं आहे, त्याच्याकडे डिझायर असली पाहिजे, त्याच्याकडे इच्छाशक्ती असली पाहिजे स्वतःला एक्सप्रेस करण्याची. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तींकडे डिझायर असते, इच्छा असते स्वतःला एक्सप्रेस करण्याची, तेव्हाच तो लिटरेचर जो आहे तो लिटरेचर लिहू शकतो, त्याला प्रेरणा मिळू शकते वाङ्मय लिहिण्याची. सो द फर्स्ट इम्पल्स बिहाइंड द लिटरेचर इज अ डिझायर फॉर सेल्फ एक्सप्रेशन. अँड द सेकंड इम्पल्स इज अ इंटरेस्ट इन पीपल अँड देअर डुईंग. जर आपल्याकडे किंवा लेखकाकडे एखादी इंटरेस्ट असेल इतर लोकांमध्ये किंवा त्यांचे जे काही कार्य आहेत त्यांच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तो त्या लोकांवर लिटरेचर लिहू शकतो, त्या लोकांवर वाङ्मय लिहू शकतो. मग आपल्याला जे आहेत वेगवेगळ्या स्टोरीज असतात, या स्टोरीज एका पर्टिक्युलर समाजातून आलेल्या असतात किंवा एक समाज त्याच्यामध्ये जो आहे ते स्पष्ट केलेलं असतं. तर एखाद्या लोकांमध्ये किंवा त्यांच्या कार्यांमध्ये जर लेखकाला इंटरेस्ट असेल तर तो लिटरेचर त्या लोकांबद्दल तुमच्यासमोर त्या लोकांचं वाङ्मय जे आहे तेच तो सादर करत असतो. सो अवर इंटरेस्ट इन पीपल अँड देअर डुईंग हे सेकंड इम्पल्स आहे बिहाइंड द लिटरेचर. म्हणजे लिटरेचर निर्माण होण्यामागे दोन कारणं आपण बघितली की पहिलं तुमच्याकडे इच्छाशक्ती असली पाहिजे स्वतःला एक्सप्रेस करण्याची,
आणि दुसरं गोष्टी म्हणजे त्या लेखकाकडे जे आहेत ते लेखकाकडे इतर लोकांमध्ये त्यांना इंटरेस्ट असला पाहिजे, त्यांच्या कार्यांमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे, तेव्हाच तो लिटरेचर त्या लोकांबद्दल लिहू शकतो. अँड द थर्ड इम्पल्स बिहाइंड लिटरेचर इज अ इंटरेस्ट इन द वर्ल्ड ऑफ रियालिटी अँड इन द वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की लिटरेचर जे आहे ते दोन प्रकारचे असतात, फिक्शन आणि नॉन फिक्शन. फिक्शन जे असतात ते काल्पनिक घटनेशी रिलेटेड असतात, म्हणजे जी कल्पना करून आपण लिहिलेलं असतं ते फिक्शन असतं, आणि जे रियालिटीशी रिलेटेड असतं त्याला आपण नॉन फिक्शन म्हणतो. म्हणजे रायटरकडे किंवा लेखकाकडे जे आहे त्याचं रियालिटीमध्ये त्याचा इंटरेस्ट असला पाहिजे, त्याचं वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन म्हणजे जे काही काल्पनिक जग आहे त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट असला पाहिजे. आणि जर हे इंटरेस्ट त्याला असेल, म्हणजे कल्पना करून नवीन जग तयार करायचं त्याच्याकडे जर इंटरेस्ट असेल, तर तो एक नवीन प्रकारचं जे काही साहित्य आहे तो साहित्य तुमच्यासाठी सादर करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे हे तिसरं कारण आहे की इंटरेस्ट इन द वर्ल्ड ऑफ रियालिटी अँड वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन, म्हणजे काल्पनिकता आणि सत्यता याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट असलं पाहिजे, तरच तो लिटरेचर लिहू शकतो. अँड द फोर्थ इम्पल्स बिहाइंड लिटरेचर इज अ लव्ह ऑफ फॉर्म ॲज फॉर्म. म्हणजे लिटरेचरचे वेगवेगळे प्रकार, कविता, त्याच्यानंतर नॉवेल्स, ड्रामा, हे जे आहेत हे वेगवेगळे प्रकार आहेत. कथा, कादंबरी, कविता हे वाङ्मयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्या कोणत्या प्रकारामध्ये त्याला इंटरेस्ट आहे, तो इंटरेस्ट जो आहे ॲज अ फॉर्म म्हणजे एक प्रकार, ज्या फॉर्ममध्ये त्याला इंटरेस्ट आहे त्या फॉर्ममध्ये तो लिटरेचर तुमच्यासमोर सादर करत असतो. तर हे 4 इम्पल्स आहे बिहाइंड लिटरेचर, म्हणजे लिटरेचर निर्माण होण्यामागची 4 कारणं. पहिलं कारण आहे अ डिझायर फॉर सेल्फ एक्सप्रेशन, म्हणजे स्वतःला सेल्फ एक्सप्रेस करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे असली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे अ इंटरेस्ट इन पीपल अँड देअर डुईंग, आपला जो इंटरेस्ट आहे तो लोकांमध्ये आणि त्यांच्या कार्यांमध्ये असला पाहिजे, तेव्हाच आपण लिटरेचर लिहू शकतो त्या लोकांबद्दल. आणि तिसरी गोष्ट आहे ऑर इंटरेस्ट इन द वर्ल्ड ऑफ रियालिटी अँड इन द वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन, म्हणजे सत्यता आणि काल्पनिकता या जगांमध्ये तुमचा विश्वास असला पाहिजे, विश्वास नाही म्हणता येईल, इंटरेस्ट असला पाहिजे, तुम्हाला तुमची उत्सुकता असली पाहिजे ते काल्पनिक जग आणि सत्य जग जे आहे ते लोकांसमोर मांडण्याचं तुमच्याकडे इंटरेस्ट असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही लिटरेचर निर्माण करू शकता. आणि कोणत्या प्रकारच्या लिटरेचरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या प्रकारच्या लिटरेचरच्या माध्यमातून तुम्ही लिटरेचर लोकांसमोर मांडू शकता. हे झाले 4 इम्पल्सेस, 4 रिझन्स बिहाइंड द क्रिएशन ऑफ लिटरेचर, लिटरेचर निर्माण होण्यामागचे ही 4 कारणं. मग याचसोबत हे कारणासोबत आपल्याला त्या लिटरेचरमध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट्स आहेत, कशा प्रकारचे विषय आहेत हे पण आपल्याला समजावून घेणं आवश्यक असतं. मग तो टॉपिक आहे आपला सब्जेक्ट्स विथ विच लिटरेचर डील्स, म्हणजे कोणत्या विषयाशी संबंधित ते लिटरेचर असतं, कोणत्या विषयामध्ये वाङ्मय हात घालत असतं किंवा कोणत्या विषयाशी संबंधित ते लिटरेचर असतं. असे 5 विषय आहेत ज्याच्यावर आधारित वाङ्मय असतं, म्हणजे लिटरेचर असतं. द फर्स्ट सब्जेक्ट इन विच लिटरेचर डील्स इज द पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ॲज अ व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये स्वतःमध्ये कशा प्रकारचा इंटरेस्ट आहे त्यावरून जे आहे तो स्वतःच्या बद्दलचं लिटरेचर निर्माण करू शकतो. आत्मचरित्र जे आहे ते आत्मचरित्र म्हणजे बघा पर्सनल एक्सपिरियन्सेस, पर्सनल आत्मचरित्रामध्ये ऑटोबायोग्राफी आपण त्याला म्हणतो. ऑटोबायोग्राफीच्या माध्यमातून एखादा व्यक्ती स्वतःच्या जीवनावर प्रकाश टाकत असतो. सो आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये इंटरेस्ट जर असेल तर आपण ऑटोबायोग्राफीज निर्माण करू शकतो. म्हणजे ऑटोबायोग्राफीज आर ऑल्सो वन टाईप ऑफ लिटरेचर, ते एक प्रकारचं लिटरेचरच आहे. द पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज इंडिव्हिज्युअल, म्हणजे स्वतःचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत व्यक्ती म्हणून, ते व्यक्ती म्हणून लोकांसमोर जो सादर करत असतो, म्हणजे वैयक्तिक एक्सपिरियन्स जे आहेत ते एक लिटरेचरचा भाग असतात. द एक्सपिरियन्सेस ऑफ मॅन ॲज मॅन, म्हणजे एखाद्या मनुष्याचं मनुष्य म्हणून जे काही एक्सपिरियन्स त्यांनी अनुभव घेतलेले आहेत ते अशा सेकंड प्रकारच्या लिटरेचरमध्ये मांडलेले असतात. जसं की आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये सीन अँड मेरिट्स म्हणजे पाप आणि पुण्य, तर पाप आणि पुण्य किंवा देवासोबतचं रिलेशन जे आहे ते सेकंड नंबरच्या टॉपिकमध्ये डील केलेले असतात, त्याच्यामध्ये मांडलेले असतात. दी एक्सपिरियन्सेस ऑफ मॅन ॲज अ मॅन, एक मनुष्य म्हणून त्याला जे काही अनुभव आलेले आहेत देवांसोबत म्हणा, पाप किंवा पुण्यासोबत म्हणा, ते जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते एक्सपिरियन्स तो
या सेकंड नंबरच्या टॉपिक अंडर मांडत असतो. द एक्सपिरियन्सेस ऑफ मॅन ॲज अ मॅन, मनुष्य म्हणून त्याचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत, त्याचे जे काही अनुभव आहेत, तो तुमच्यासमोर सादर करत असतो. तर याच्यामध्ये जे काही फिलॉसॉफिकल बुक्स असतात ते फिलॉसॉफिकल बुक्स या सब्जेक्ट अंतर्गत येतात. द एक्सपिरियन्सेस ऑफ मॅन ॲज मॅन. थर्ड नंबरचा जो सब्जेक्ट आहे, थर्ड नंबरचा जो विषय आहे ज्याच्यावर लिटरेचर प्रकाश टाकत असतं, वाङ्मय प्रकाश टाकत असतं, ते आहे द रिलेशनशिप ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ हिज फेलोज. म्हणजे एखाद्या लेखकाचं त्याच्या सोबतच्या लोकांसोबतचे कशा प्रकारचे रिलेशन्स आहेत त्याच्यावर पण लिटरेचर भाष्य करत असतं. तर हे थर्ड प्रकारचं सब्जेक्ट आहे, द रिलेशन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ हिज फेलोज. म्हणजे त्याच्या सहकार्यासोबत त्याचं कशा प्रकारचं रिलेशन आहे याच्यावर पण भाष्य करणारे लिटरेचर आपल्या वाङ्मयामध्ये आहेत. फोर्थ सब्जेक्ट आहे जे लिटरेचरमध्ये असतं ते असतं द एक्सटर्नल वर्ल्ड ऑफ नेचर अँड आवर रिलेशन्स विथ इट. म्हणजे निसर्गासोबतचे जे संबंध आहेत किंवा निसर्गासोबत जे काही त्याचं फिलिंग्स आहेत निसर्गाशी रिलेटेड, तर ते सब्जेक्ट्स जे आहेत ते लिटरेचरचे पार्ट्स असतात. जसं की तुम्ही रोमॅन्टिसिझम हे लिटरेचरमध्ये एक कन्सेप्ट आहे जी निसर्गाशी रिलेटेड आहे, निसर्गवादाशी रिलेटेड आहे. म्हणजे निसर्ग कसा सुंदर निर्मळ आहे ते रोमॅन्टिसिझमशी रिलेटेड जे काही पोएट्स आहेत, जे काही रायटर्स आहेत, ते निसर्गाशी संबंधित पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. ते सब्जेक्ट्स आहेत त्या वाङ्मयाचे विषय या चौथ्या नंबरच्या टॉपिकमध्ये येतात. द एक्सटर्नल वर्ल्ड ऑफ नेचर अँड आवर रिलेशनशिप विथ इट. फोर्थ सब्जेक्ट्स जे आहेत ते असतात मॅन्स ओन एफर्ट्स टू क्रिएट अँड एक्सप्रेस अंडर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ लिटरेचर. सॉरी, हे फिफ्थ नंबरचं टॉपिक आहे की कोणत्या प्रकारच्या लिटरेचरच्या माध्यमातून तो एफर्ट्स घेतो की स्वतःला मांडण्याचं लोकांसमोर. ते फिफ्थ नंबरच्या टॉपिकमध्ये येतात. हे 5 सब्जेक्ट्स आहेत विच डील्स विथ लिटरेचर. जे 5 सब्जेक्ट आहेत ते लिटरेचरचे विषय जे आहेत, 5 वेगवेगळे प्रकारचे विषय लेखक तुमच्यासमोर मांडत असतात. 5 प्रकारचे विषय म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज इंडिव्हिज्युअल, म्हणजे त्याचं वैयक्तिक एक्सपिरियन्स कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला तुमच्यासमोर सादर करू शकतात. सेकंड नंबरचा सब्जेक्ट असा आहे की द एक्सपिरियन्स ऑफ मॅन ॲज अ मॅन, म्हणजे मनुष्य म्हणून त्यांनी या जीवनामध्ये जे काही अनुभवला आहे तो अनुभव तुमच्यासमोर सादर करू शकतो. आणि द रिलेशन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ हिज फेलोज, त्याच्या सहकार्यासोबत त्याचे कशा प्रकारचे रिलेशन्स आहेत, कशा प्रकारचे नाते आहेत, तो पण साहित्याच्या माध्यमातून लेखक तुमच्यासमोर मांडत असतो. फोर्थ जो सब्जेक्ट आहे तो आहे द एक्सटर्नल वर्ल्ड ऑफ नेचर अँड आवर रिलेशन विथ इट. म्हणजे जे काही निसर्गाचं एक्सटर्नल वर्ल्ड आहे त्याच्यासोबत माणसाचं रिलेशन कसं आहे ते पण तो साहित्याच्या माध्यमातून मांडत असतो. 5वा टॉपिक आहे मॅन्स ओन एफर्ट्स टू क्रिएट अँड एक्सप्रेस अंडर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ लिटरेचर. आणि त्याचं स्वतःचं जे काही एफर्ट्स आहेत, प्रयत्न आहेत, कोणत्या प्रकारच्या साहित्याच्या माध्यमातून आपण मांडायचं, ते एफर्ट्स जे आहेत ते एफर्ट्स पण सब्जेक्ट ऑफ लिटरेचर म्हणून आपल्या लिटरेचरचा एक सब्जेक्ट असतो, विषय असतो. आणि द मेन इम्पॉर्टंट थिंग दॅट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे, एक जे मुख्य भाग आहे ते आज आपल्याला डिस्कस करायचं आहे ते आहे एलिमेंट्स ऑफ लिटरेचर. जो आपला टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ लिटरेचर म्हणजे वाङ्मयाचे घटक कोणते कोणते आहेत. तर आपल्याला 4 घटक अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे फर्स्ट एलिमेंट जे आहे ते आहे इंटेलेक्च्युअल एलिमेंट, सेकंड आहे इमोशनल एलिमेंट, थर्ड आहे एलिमेंट ऑफ इमॅजिनेशन आणि फोर्थ आहे टेक्निकल एलिमेंट. आता तुम्ही एखादं वाङ्मय वाचत असताना तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचत असताना तुम्हाला जाणवतं की हा जो कॅरेक्टर आहे त्या कथेमधला किंवा त्या वाङ्मयामधला, त्याच्यावरनं तुम्हाला समजतं की त्याची इंटेलेक्च्युअल पॉवर किती आहे, म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता किंवा तो कॅरेक्टर कशा प्रकारचा विचार करतो. सो जे काही त्याच्यामधले विचार असतात, त्या कॅरेक्टरमधले विचार असतात, ते विचार कॅरेक्टरचे नसून ते रायटर्सचे असतात. सो इंटेलेक्च्युअल एलिमेंटमध्ये म्हणजे जे काही बौद्धिक घटक आहेत त्याच्यामध्ये थॉट्स ऑफ रायटर, म्हणजे रायटरचे जे काही विचार आहेत ते त्याच्यावर प्रकाश टाकत असतात. म्हणजे इंटेलेक्च्युअल एलिमेंट म्हणजे तर अशा प्रकारचे घटक ज्याच्यामध्ये बौद्धिक गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे एखादा कॅरेक्टर कशा प्रकारे विचार करतो किंवा एखाद्या कॅरेक्टरमध्ये कशा प्रकारचे विचार जे आहेत ते लादलेले असतात त्या कॅरेक्टरवर, ते झाले इंटेलेक्च्युअल एलिमेंट. सेकंड एलिमेंट आहे इमोशनल एलिमेंट.
म्हणजे एखादा कॅरेक्टर विचार कसा करतो किंवा त्याच्या फिलिंग्स, त्याच्या भावना कशा असतात एखाद्या घटनेला प्रतिक्रिया देण्याच्या, त्या इमोशनल एलिमेंट्स जे आहेत ते सेकंड एलिमेंट आहे, घटक आहे. म्हणजे बघा, आपण दोन गोष्टी आता बघितल्या की एलिमेंट्स ऑफ लिटरेचरमध्ये पहिला आहे इंटेलेक्च्युअल एलिमेंट, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती किंवा रायटर्सचे विचार जे आहेत ते कशा प्रकारचे आहेत. आणि दुसरा आहे इमोशनल एलिमेंट, म्हणजे त्याची भावना, तो कशा प्रकारे एखाद्या गोष्टी तुमच्यासमोर सादर करतो, ते झालं इमोशनल एलिमेंट. थर्ड एलिमेंट आहे एलिमेंट ऑफ इमॅजिनेशन, फॅकल्टी ऑफ स्ट्रॉंग अँड इंटेन्स विजन. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरचं किंवा एखाद्या लेखकाचा दृष्टिकोन जो आहे, जो आपल्याला वाङ्मयाच्या माध्यमातून अभ्यासायचा असतो, तो दृष्टिकोन चौथा घटक असतो, एलिमेंट ऑफ इमॅजिनेशन, काल्पनिकतेचा घटक. राईट, कशा प्रकारे तो कल्पना करतो, कशा प्रकारे कल्पना करून तो तुमच्यासमोर एखादा कॅरेक्टर मांडतो किंवा एखादी स्टोरी मांडतो, ते रायटर्सचे जे आहेत ते एक लिटरेचरचं एलिमेंट्स असतं, एलिमेंट ऑफ इमॅजिनेशन. आणि चौथं असतं टेक्निकल एलिमेंट, जे चौथं एलिमेंट आहे टेक्निकल एलिमेंट, कंपोजिशन अँड स्टाईल. म्हणजे त्याची सादरीकरणाचा प्रकार, म्हणजे तो कशा प्रकारे सादर करतो एखादी स्टोरी किंवा एखादी कविता, कशा प्रकारे त्याची राईम झालेली आहे, यमक कशा प्रकारे झालेली आहे, फ्री वर्समध्ये आहे की ब्लँक वर्समध्ये आहे, हे जे स्टाईल आहेत ते टेक्निकल एलिमेंटमध्ये असतात. तर हे चार घटक आहेत जे आपल्याला लिटरेचरमध्ये असतात. वाङ्मयाचे चार घटक आहेत, इंटेलेक्च्युअल एलिमेंट, इमोशनल एलिमेंट, एलिमेंट ऑफ इमॅजिनेशन अँड टेक्निकल एलिमेंट, हे चार एलिमेंट आहेत. तर हे झालं टोटल आपला जो आजचा टॉपिक होता, एलिमेंट्स ऑफ लिटरेचर. सो बिफोर वाइंडिंग अप दिस टॉपिक, लेट मी रिवाइज दिस टॉपिक in English. So today we have discussed what is literature, and it has been told that literature is an expression of life through medium of language. It is all about life. So literature deals with life. It takes the sources from the life of various people, various animals. So therefore it is in life itself that we have to seek the sources of literature. So we can find the sources of literature in the life of various people, various animals, various creatures. There are impulses behind the formation of literature. There are four impulses which leads to the creation of literature. These four impulses are a desire for self-expression. So we should have a desire to express ourselves. Then and then only we can create a literature. The second thing is our interest in the people and their doing. So to create a literature, we should have interest in people and their doing their works. So if we have interest in the people, we do get an energy to talk about them, to express about them, to write about them. That is the second impulse behind the creation of literature. The third impulse behind the formation of literature is our interest in the world of reality and in the world of imagination. If we want to become a writer or we want to become author, we should have our interest in reality and in the world of imagination. Then we can create literature. The fourth impulse behind the formation of literature is a love of form as a form. So many author, writer, they have interest in various kinds of literature. Someone may have interest in writing poetry, someone may have interest in writing novel, someone may have interest in writing drama. So these are the various form through which they express their interest. So our love of form as form, in which kind of literature we have an interest, so then in such kind of form we can express our feelings, our thoughts, right, our life. Then subjects with which literature deals, actually behind with elements of impulses of literature, we need to know various subjects with which literature deals. So the first subject is the personal experiences of the individual as individual. So which the relationship of the inner and outer feelings of man, these things come under the personal experiences of individual as individual. Then the second thing is the experiences of man as man. What kind of feelings or ideas or experiences do we have in our life as a man, that comes under the second topic, the experiences of man as man. It means our relationship with God, right? So these
topics are dealt with under the topic the experiences of man as man. Third subjects that we find in the literature is the relations of the individual with his fellows. So what kind of relationship I have with my fellows, that will be expressed under the third type of subject. The fourth type of subject that literature deals with is the external world of nature and our relationship with it. So whatever kind of relation I have with nature and whatever the nature have impression on my mind, so such kind of literature, such kind of topics I will put forward before you people in the form of various literature. Then the fifth subjects that literature deals is man's own effort to create and express under the various form of literature. So what kind of efforts I get to put forward the things before you, that comes under our fifth subject. So these are the five subjects with which literature deals. Then we have discussed elements of literature, that is 4 elements that we have discussed. The first one is intellectual element, second one is emotional element, third one is element of imagination, fourth one is technical element. Intellectual elements is what kind of impression of thoughts or ideas that writer puts in the character, that comes under the intellectual element. The second element is emotional element, what kind of feelings that character have. These feelings or expressions comes under the emotional element. Third element of literature is element of imagination, that is a faculty of strong and intense vision, what kind of vision that character have, that comes under element of imagination. Then the technical element, which is about composition and style. This is what we have discussed today. If you have any kind of problem, you can comment in the comment box, and you should like, share and subscribe this channel. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता, आणि तुम्ही नक्कीच या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पाहिजे. थँक्यू.